गिरनार डॅम प्रकल्पात पाण्याची वाढती आवक लक्षात घेता प्रशासनाने पाण्याचा विसर्ग वाढवला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। आज दिनांक 31 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता गिरनार प्रकल्पातून 4952 क्युसेक म्हणजेच 140.14 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग गिरनार नदीपात्रात सोडण्यात आला आहे। पाटबंधारे विभाग चाळीसगाव अंतर्गत येणाऱ्या या प्रकल्पामध्ये वाढत्या पाणी साठ्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वक्रद्वार क्रमांक 1, 2, 5 व 6 हे प्रत्येकी 30 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत। त्यामुळे गिरनार नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। यापूर्वी दुपारी 2 वाजता 2476 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता। मात्र पाण्याची आवक वाढत असल्याने केवळ एका तासात विसर्ग दुप्पट करून 4952 क्युसेक करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे की प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार विसर्गात पुढील काळात बदल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढील काही तास परिस्थिती संवेदनशील राहण्याची शक्यता असून प्रशासनाने बारकाईने लक्ष ठेवले आहे। नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने आवाहन केले आहे की नदीकाठी जाणे टाळावे, तसेच लहान मुले व पाळीव प्राण्यांवर लक्ष ठेवावे। नदीकाठी असलेले पशुधन, शेतीचे पंप व इतर साहित्य सुरळीत स्थळी हलवावेत। तसेच नदीवरील पूल तसेच पाण्याखालून जाणाऱ्या रस्त्याचा वापर करताना विशेष दक्षता घ्यावी। तसेच स्थानिक प्रशासन व पाटबंधारे विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग चाळीसगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून पाण्याची आवक वाढल्यास विसर्गातही आणखी वाढ किंवा घट करण्यात येऊ शकते। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे। त्याच पद्धतीने प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून असून येणाऱ्या काळातील अपडेट्स, पुढील माहिती मिळवण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रभाकर सोळंके, खायदे, गिरनार डॅम।